हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आता वाजलेले 12 आणि टायटल थोडं बघून समजलं आहे आपला कुठला टॉपिक ऑन आहे. तर हा एपिसोड नंबर 3 आहे मुंबई सोमेश्वर सिरीजचा. आणि लास्ट एपिसोड बघितला असेल तर त्याच्यात मी गेलेलो मार्लेश्वरला. आणि त्याच्या लास्टवाल्या एपिसोडमध्ये म्हणजे पहिला एपिसोडमध्ये या सिरीजचा ते मी आलेलो दिवा सावंतवाडी पकडून सोमेश्वरला आणि सोमेश्वरवरनं देवरुखला आलेलो. तर आता हा माझा तिसरा दिवससुद्धा आहे आणि तिसरा ब्लॉगसुद्धा आहे. तर आज मी जाणार आहे इकडनं शिवमंदिर, सोळजाई आणि स्वामींचं मठ बघायला. तर इथे स्वामींचं मठसुद्धा आहे आणि शिवमंदिर पाटगावातलं ते मी ह्याच्या लास्टवाली सिरीज जी होती म्हणजे मुंबई सोमेश्वरवाली, म्हणजे मुंबई चिपळूण सोमेश्वर गिलावडेवाली सिरीज, त्यामध्ये सुद्धा दाखवलं. तो हिडन जेम आहे, म्हणजे इकडे म्हणजे जास्त लोकांना माहीत नाही, म्हणजे इकडच्या स्थायिक लोकांना माहिती आहे, पण जे पण असे बाहेरनं टुरिस्ट लोक येतात त्यांना एवढं माहीत नाही त्या मंदिराबद्दल. पण तो वाला मंदिरसुद्धा एकदम छान बनवलेलं आहे. आणि हा दुसरी मी सोळजाईला सुद्धा जाणार, तर ते सुद्धा दाखवेल. आणि मठाचं अजून काही गॅरंटी नाही, ते गेलो तर जाईल, नाही तर बघू, जसं होईल तसं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल मी. आणि मी आता 3 वाजता किंवा 4 वाजता निघेल, कारण की दुपारच्या टायमाला लय ऊन असतं, त्यामुळे मी निघायला बघत नाही. तर मी आता किती 3-4 वाजता निघेल तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि हा नाश्ता आहे, पोहे बनवलेले आणि पोह्यासोबत चहा आहे. तर आता वाजलेले 4 आणि फायनली मी निघालेलो आहे. आणि माझ्या प्लॅनमध्ये खूप सारे चेंजेस आलेले आहेत. तर मी आता इकडनं कुठनं तरी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. पहिलं इकडनं 3-3.5 किलोमीटर लांब आहे ती जागा, आणि तिकडे थोडेफार 2-3 मंदिर करणार. आणि त्याच्यानंतर परत येताना असे 2-3 मंदिर. हा ब्लॉग खूप लांब होणार आहे, कारण की मला म्हणजे आता माझे बाबा फिरवत आहेत, रिक्षामधनं मी जाणार आहे. तर त्यामुळे मला माहीत नाही कुठले कुठले मंदिर आहे. तिकडे जाऊन मंदिराचा प्रॉपर इन्फॉर्मेशन तर मी कधी देत नाही, पण तरीसुद्धा थोडंफार काय इन्फॉर्मेशन असेल ते देईन मी मंदिराची, आणि त्याचं लोकेशन ते सांगेल मी मंदिराचा. हा ब्लॉग खूप लॉंग होणार, तर त्यामुळे ब्लॉगला नक्की एंडपर्यंत बघा. तर चला, रिक्षा दाखवतो, थोड्या वेळात निघेन मी आता. तर चला. आणि मी आता काय घेतलं पण नाही, म्हणजे स्लिंग बॅग घेतो ती पण सुद्धा घेतली नाही. मी फक्त आता पर्स घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपलं रुमाल घेतला आणि मोबाईल, बाकी काहीच नाही घेतलं मी आता. तर आता निघतो. तर चला, हा ब्लॉग कंटिन्यू करतो. फायनली मी निघत होतो इकडनं, तर आता इकडनं जिकडे थांबतो तिकडे हा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता वाजलेले 5:18, म्हणजे 5:15 झालेले, आणि मी आई सुकाई देवीच्या मंदिरात आलेलो आहे. आणि हा मंदिर कुठे मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण मी तुम्हाला दाखवतो हा मंदिर कसं आहे. एकदम बाजूला डोंगर ते सर्व आहे, आणि असं ग्राउंड आहे. आणि हा मंदिर इथे दाखवतो आतनं. आणि हा मंदिराचा बाजूचा एरिया, आणि हा मेन एंट्रन्स. तर आता माझं फायनली दर्शन ते घेऊन झालेलं आहे. आणि आतमध्ये मी काही जास्त ब्लॉग नाही केलं, म्हणजे आतमध्ये मी जास्त करून शूट नाही करत देवळाच्या आतमध्ये. आणि हा मंदिर नंदळच गावातलं हे आहे, देवी इकडची सुकाई देवी. तर इकडे हिचं प्रॉपर लोकेशन नाही सांगू शकत, फक्त नंदळच गाव एवढं लक्षात ठेवा. आणि ह्याच्या पुढे अजून एक कुठलं तरी मंदिर आहे, तिथेसुद्धा मी जाणार आहे. तर आता मला माझे बाबाच फिरवत आहेत, त्यामुळे कुठलं लोकेशन आहे ते सुद्धा माहीत नाही, काय नाही. ते म्हटलं चल रिक्षात बस, तुला घेऊन जातो. तर आता तसं त्यांच्यासोबत रिक्षाने चालू आहे. तर आता जिकडे घेऊन जातात ते देऊळ तुम्हाला मी दाखवतो प्रॉपरली, म्हणजे इन्फॉर्मेशन तर नाही, फक्त तिकडच्या गावाचं नाव सांगेल प्रॉपरली, आणि कुठलं देऊळ आहे ते सुद्धा सांगेल. तर चला, आता ह्याचा नेक्स्ट स्टॉप कुठलं ते माहीत नाही, निघतो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. ते जरा बाहेर गेलेले, तर पटकन जाऊन येतील ते, तोपर्यंत इथे स्टॉप करतो. तर चला. तर आता आम्ही आलेलो आहे बाबांच्या बहिणीकडे, आणि हे त्यांचं गाव आहे नंदळच गावाचं थोडं पुढे ते आता मंदिर दाखवलं तेच होतं.
आणि आता इकडनं पुन्हा जाणं आम्ही कुठे रत्नदुर्ग काहीतरी कुठली तरी देवी आहे पासनं तिथे जाणे. तिथे नदी पण आहे. ते सर्व तुम्हाला प्रॉपर पैकी दाखवतो. तर चला आता फायनली निघालो रत्नेश्वर साठी. तर चला आता फायनली मी बोललो रत्नेश्वर मंदिरला. आणि हा मंदिर आहे आणि याचा बाजूचा एरिया फुल एकदम जंगल आणि खाली त्या साईडला नदी आहे. हा वाला मेन देऊळ आहे इकडचा रत्नेश्वरचा. आणि हा बाजूचा एरिया. इकडनं खाली नदी आहे एक. आणि हा मेन मंदिर. आणि आता फुल सनसेटचा टाइम झालेला आहे. आणि हा आता इकडनं अजून एका देवीच्या ह्याला जाणार दर्शनाला. आणि मला माहीत नाही ती कुठली मंदिर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मंदिराचं प्रॉपर लोकेशन मला माहीत नाही. रत्नेश्वर मंदिराचं नाव आहे. आणि हा असं मंदिर आहे बघू शकतात. आणि आता ऑलमोस्ट झालेले 5:30. आणि आता इकडनं थोड्या वेळात निघू आणि परत ते देऊळला पोचायला अजून 15-20 मिनटं. तर आता घरी जाईपर्यंत 1-7:30 वाजतील मला. कारण की मला अजून 2 देऊळं करायचे. तो एक मंदिर करायचं आहे आणि त्याच्यानंतर पाटगावातलं शिव मंदिर हिडन जेम जो मी बोललेलो. आणि त्याच्यानंतर सोजाई करायचं मेन म्हणजे. तर आता ते 2 करून मग मी घरी जाणार. तर चला निघतो तेव्हा कंटिन्यू करतो. तर आता मी फायनली निघालो. रिक्षा येते. मी इथे फोटो काढण्यासाठी आलेलो. तर आता इकडनं दुसऱ्या मंदिरात चाललो. तर हा ब्लॉग आता तिकडनं कंटिन्यू करतो. चला आता फायनली पोचलो धामापूरला सोमेश्वर देवळाच्या इथे. आणि जे मगाशी दाखवलं रत्नेश्वर ते उसगावात होतं. आणि हे आता सोमेश्वरचं देऊळ आहे सोमेश्वर देवीचं. आणि हे धामापूरमध्ये लोकेटेड आहे. आतनं दाखवतो मंदिर. आणि ह्या मंदिराच्या बाजूचं पॅसेज आहे. तर आता वाजलेले 7 आणि आता सोमेश्वरमधनं मी निघालो. आणि आता इकडनं जाणार मी पाटगावात आपलं 4th देवस्थानी. तर आता इकडनं पाटगावात जायचं तर खूप वेळ लागेल म्हणजे अर्धा तास तरी लागेल समथिंग. तर मला 7:30 वाजतील आणि सोजायला मला पोचायला 8 वाजतील. तर मग खूप आता एकदम हॅक्टिक डे आहे. तर मी जरा लवकर निघालं असतं तर झालं असतं पटापट. पण आता खूप टाईम झालेला आहे. 7 वाजले. काळोख तरीसुद्धा पडला नाही. पण थोडं आता काळोख पडायला चालू झालेलं आहे. त्यामुळे आता जेवढं पटापट होईल तेवढं मी शूट करतो आहे. आणि मग आता तिकडे जाऊन पण जास्त नाही शूट करणं पाटगावात. तिकडे जाऊन पण थोडंसं शूट करेल. आणि मेन आपलं लास्ट सोजायला 5th देवस्थान ही ह्या ब्लॉगचं. तर त्याला जाऊन मग हा ब्लॉग मी तिकडेच एंड करेल. तर चला निघतो आता. तर चला आता वाजलेले 7:15 आणि फायनल मी सावरकर चौकात आलेलो आहे म्हणजे देवरुखात आलेलो आहे. आता इकडनं मी दुसरी रिक्षा पकडून जाणार पाटगावात. आणि पाटगावाच्या तिथं सोजायचा. आणि आता ऑलमोस्ट काळोख पडायला चालू झालेलं आहे बघू शकतात. तर आता बसलेलो आहे रिक्षात दुसऱ्यावाल्या पण. आणि आता इकडनं जातो आहे सांबाच्या मंदिरात. तर चला तर आता वाजलेलं 7:15 आणि फायनली पोचलेलं श्री स्वयंभू सांबा मंदिरमध्ये. आणि हे पाटगावातलं मंदिर आहे. आणि हे या आधीसुद्धा मी आलेलो मागच्या वेळेस आलेलो मागच्या वर्षी. आणि आता मंदिरात तर कोण नाही.
आणि आता फायनली दर्शन ते झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आमचं 5th हॉल्ट सोजाई देवीला जाणं आहे. आणि ह्या आधीसुद्धा मी इथे आलेलो. ह्याचं प्रॉपर लोकेशन बाजूला देतो. पाटगावात हे मंदिर आहे स्वयंभूचं. श्री स्वयंभू महादेव मंदिर नाव आहे या मंदिराचं. आणि ह्या आधी सर्व दाखवले ते मी कधी एक्सप्लोर नव्हते केलेले. मी फक्त हा आणि सोजाई प्रत्येक टायमाला करतो. हा पण मी मागच्या वर्षीच एक्सप्लोर केलेला. तर आता पुढच्या वेळी आलो तर अजून खूप सारे आपण एक्सप्लोर करू मंदिर. तर आता हे सर्व मंदिर असं म्हणजे बघायला गेलं 2 पार्टमध्ये करणार होतं, पण म्हणजे मला माहीत नव्हतं त्यामुळे मी हा एक पार्टमध्ये ब्लॉग बनवतो आहे. तर चला आता 7 वाजलेलं आहे, 7:15 झालेले म्हणजे. तर आता इकडनं परत मला जायचं आहे सोजायला. 15 मिनटं लागेल पोचायला. तर त्याच्यानंतर मग घरीच जाणं आहे. तर चला आता सोजाईवरनं कंटिन्यू करतो कारण की रात्रीचा टाईम झाला. चला आता फायनली पोचलो सोजाई देवी मंदिरात आणि आतमध्ये लय गर्दी आहे. मी जास्त दाखवत नाही बसत. तर चला तर आता सोजाई देवी मंदिरातनं निघालो दर्शन करून. आणि हे मंदिराचा एंट्रन्स तुम्हाला मी खूप वेळास दाखवली. हे मंदिराचा एंट्रन्सला 2 हत्ती लागलेले आहे आणि हा बाजूचा एरिया आहे. रात्रीचा टाईम झाला म्हणून जास्त काय दिसत नसेल प्रॉपरली. आणि हा माझी इच्छा दुपारचीच होती, म्हणजे मी लवकर निघणार होतो आणि माझे 2च स्पॉट फिक्स होते. एक पाटगावाचं शिवमंदिर आणि हे वालं सोजाई मंदिर. पण अचानकमध्ये प्लॅन ठरल्यामुळे तसं झालं. म्हणून आता मला इकडे यायला लेट झालं. नाही तर मी इथे आधीच आलो असतो, म्हणजे दुपारच्या टायमाला थोडं संध्याकाळच्या टायमाला आलो असतो. प्रॉपर ते दाखवू शकलो असतो तुम्हाला सोजाई देवी मंदिर. तर चला आता जरा इकडे रेस्ट करतो, आराम करतो आणि त्याच्यानंतर इकडनं आता डायरेक्ट जाणार घरी. तर चला तर आता वाजलेलं 8 आणि फायनली मी घरी पोचलेलो आहे. आणि खूप मजा आली. मी सकाळपासनं कुठे गेलो नव्हतो. मी समथिंग 4 वाजता आम्ही इकडनं घरातनं निघालेलो आणि आता 8 वाजता घरी आलेलो आहे. आणि माझ्या प्लॅनमध्ये तर नव्हते हे 3 वाले जे पुढचे पहिलेवाले जे केले देऊळं, ते प्लॅनमध्ये नव्हते. पण नंतर बाबा बोलले की चल तिथे जायचं. तर मग तिथे मी गेलो त्यांच्यासोबत. तर त्यांनी ते देवळं करून दिले. तर मस्तपैकी मजा आली. आणि बाकीचे हे 2 पाटगाव आणि सोजाई तर करायचं होतं, ते तर मेनच होतं. तर ते सुद्धा झालेले आहे मस्तपैकी. आणि हा आज माझा शेवटचा दिवस आहे. तर आता इकडनं मी थोडं आता रेस्ट करेल आणि मग परत पॅकिंगला लागेल. मग उद्या सकाळची माझी बस आहे. तर ते सर्व काय ते तुम्हाला ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. तर हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकर नवीन सोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.